नमस्कार, आपण पाहत आहात कायदा न्यूजमध्ये एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे। चेक बाउन्स झाल्याप्रकरणी दाखल असलेल्या खटल्यात परंडा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे। न्यायालयाने आरोपी हनुमंत मधुकर आगलावे राहणार बावी तालुका बार्शी याला दोषी ठरवून 1 वर्ष साध्या कारावासाची शिक्षा आणि 3,50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणातील निकाल 29 जून 2026 रोजी देण्यात आला। फिर्यादी भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड शिवाजीनगर सोनारी या साखर कारखान्याचे आरोपी हनुमंत आगलावे यांच्याकडे 1,77,941 रुपये येणे होते। ही थकबाकी देण्याच्या उद्देशाने आरोपीने कारखान्याच्या नावे दिलेला धनादेश बँकेत बाउन्स झाला। वारंवार मागणी करूनही रक्कम न मिळाल्याने साखर कारखान्याने परंडा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात फौजदारी फिर्याद दाखल केली। न्यायालयात या प्रकरणाची सविस्तर सुनावणी झाली। कारखान्याचे विधिज्ञ ॲडव्होकेट विवेक काळे यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला। त्यांनी सादर केलेले कागदोपत्री पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबावरून आरोपीने गुन्हा केल्याचं सिद्ध झाल्याने आरोपीला 1 वर्ष साधा कारावास, 3,50,000 रुपये दंडाची रक्कम भरण्यास कसुरी केल्यास अतिरिक्त 6 महिने साधा कारावास भोगावा लागणार। या कायदेशीर लढाईत फिर्यादी साखर कारखान्याचे प्रतिनिधी शंकर सुब्राव नरसाळे, तुळशीराम अंबादास बालगुडे, श्रावण हरिभाऊ कोकणे आणि प्रल्हाद शेषराव ठोंबरे यांची साक्ष आणि सादर केलेले ठोस कागदपत्री पुरावे निर्णायक ठरले। न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे चेक बाउन्सच्या व्यवहारामध्ये नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित झाले आहे। कायदा न्यूजचे प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड, परंडा।